नमस्ते, मी नेहाज कुकिंग पॉईंटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय ओल्या खोबऱ्याची उपवासाची वडी। त्यासाठी साहित्य म्हणजे ही 4 वाटी ओल्या खोबऱ्याचा चव। त्यात आता आपण 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत। हे सामान आता आपण सगळं चांगले हलवून घेऊ। आता आपण त्याच वाटीने मेजर करून 2 वाटी साखर, 6 वाटी ओल्या खोबऱ्याच्या चवसाठी 2 वाटी साखर घालणार आहोत। हे आपण सगळे ढवळून घेऊ। आता ह्या साखरेला हळूहळू पाणी सुटतं, ही साखर वितळते तोपर्यंत आपण ह्याला हलवून घेऊ। इथे आता साखर आपली मेल्ट व्हायला लागलेली आहे। गॅसची फ्लेम इथे आता आपण लो करू आणि त्याच वाटीने मेजर करून 2 वाट्या आपण ह्याच्यात दूध ओतू। हे सगळं चांगलं आपण हलवून घेऊ। यात आपण आता 4 चमचे मोठे मिल्क पावडर ॲड करू। तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। त्याऐवजी तुम्ही साई, दुधाची जी साई असते ती टाकली तरी चालेल। हे सर्व मिश्रण आता आपण चांगले हलवत राहू, खाली चिटकणार नाही ह्याची काळजी घ्या। आणि हे थोडं घट्ट होईपर्यंत आपण ह्याला हलवतच राहणार आहोत। इथे आपण 5-6 विलायची घेतलेली आहे, ती आता खलबत्त्यात बारीक वाटून घेऊया। इथे आपण विलायची बारीक वाटून घेतलेली आहे, ती आता आपण वड्याच्या मिश्रणामध्ये टाकूया। वड्यांचं मिश्रण तयार होते तोपर्यंत आपण इथे एका ताटाला 2 चमचे तुपाने ग्रीस करून घेऊया। वडे थापण्यासाठी हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे आपण चेक करूयात। हे कसं ओळखायचं तर आता ह्याचा मिश्रणाचा असा गोळा बनत आहे, ह्याच्यावरनं हे आता आपल्याला ताटात थापण्यासाठी, वड्या पाडण्यासाठी हे तयार झालेलं आहे। हे मिश्रण आता आपण तूप लावलेल्या ह्या परातीत सर्व काढून घेऊ। आता हे सर्व मिश्रण स्प्रेड झालेलं आहे। ह्याला आता फ्रीजमध्ये न ठेवता एक 7-8 तासासाठी रूम टेम्परेचरवर सेट होऊन देऊयात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशा एका छान नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।